नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 मधील एक्झाम्पल नंबर 16 पासून पुढचे जे उदाहरणं आपल्या नेहमीच्या वेळात होतील तेवढे उदाहरणं आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। एक्झाम्पल नंबर 16 जे आहे ते अतिशय सोपं आहे। यापूर्वी अशा पद्धतीचं उदाहरण आपण याआधीही सोडवलेलं आहे। उदाहरण तुमच्या समोर बोर्डवर लिहिलेलं आहे। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सर्कल अँड रेडियस ऑफ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल ABC। या उदाहरणामध्ये एक गोष्ट ॲडिशन झालेली आहे। कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सर्कल आपल्याला काढता येतात, पण एक ॲडिशन त्यांनी दिलेली आहे की फाइंड द रेडियस ऑफ द सर्कम सर्कल। Now we know that when we draw the circumcircle, this circle passes through all three vertices of the triangle, and this circumcenter of the triangle is equidistant from all vertices of the triangle. ट्रायंगलच्या सगळ्या व्हर्टायसेस पासून हा जो सर्कमसेंटर आहे हा सर्कमसेंटर इक्विडिस्टंट असतो। आणि मग याचा विचार करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। या पद्धतीची 2-3 उदाहरणं आपण यापूर्वीही सोडवलेली आहेत, पण तरीही आपल्याला प्रॅक्टिस म्हणून अशा पद्धतीची उदाहरणं सोडवण्याचा सराव या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। प्रॅक्टिस म्हणून आपल्याला ती उदाहरणं सोडवायची। कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ट्रायंगलचे। ट्रायंगल ABC इज गिवन। Vertex A is 7,1, vertex B is 3,5 and vertex C is 2,0। एक सिंपल असा एक ट्रायंगल आपण सुरुवातीला काढूया। त्या ट्रायंगलचं सर्कम सर्कल काढूया। या पद्धतीने मी जर विचार केला तर अशा पद्धतीने एक ट्रायंगल काढूया। सर्कम सर्कल ऑफ दैट ट्रायंगल ABC ट्रायंगल आपण घेतला आहे। हा ABC ट्रायंगल व्हर्टेक्स A इज 7,1, B व्हर्टेक्स जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 3,5 and C vertex coordinates are 2,0। This O is a circumcenter of the triangle। या ट्रायंगलचा तो सर्कमसेंटर आहे, and this circumcenter is equidistant from all three vertices of the triangle, means that AO is equal to OB is equal to OC। अशा पद्धतीने मला या 3 सेगमेंट्स कॉन्ग्रेंट आहेत असं मिळत आहे। येस, नाउ व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस सर्कम सर्कल? OC और OB और OA दीज आर द रेडाय ऑफ द सर्कम सर्कल। मला त्या रेडियसचं डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे लेंथ ऑफ दॅट AO मीन्स द रेडियस, लेंथ ऑफ रेडियस या ठिकाणी मला काढता येईल। सुरुवातीला मला काय करायचं आहे? फर्स्ट फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस सर्कम सेंटर। या सर्कम सेंटरचे मला काय घ्यायचे आहेत? कोऑर्डिनेट्स काय आहेत त्याचा विचार करायचा आहे। सपोज याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे H,K आहेत असं मी विचारात घेतो। येस, म्हणून पहिला मुद्दा आपण असे या ठिकाणी लिहूया की लेट O H,K बी द सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल। लेट O H,K be the circumcenter of triangle ABC। येस, मग आता व्हर्टायसेस मला या ठिकाणी दिलेले आहेत बघा। पहिला मी या ठिकाणी लिहितो A, ट्रायंगल Aचे व्हर्टायसेस लिहितो 7,1, B 3,5, C 2,0 and O that is H,K। yes, O is a circumcenter। आता हे मी क्रमाने का लिहिले त्याचं कारण तुम्हाला खाली कळेल की आपल्याला अशा पद्धतीचे डिस्टन्सेस इक्वल असे घ्यायचे आहेत। नाउ
AO, OB and OC are the radii of the same circle and that's why they are congruent. Means we can write AO is equal to OB. Now AO is equal to OB. Yes, means that हे बघा AO is equal to OB या ठिकाणी घेतलंय मी, म्हणून AO स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर असं असेल. म्हणजे मग आपल्या डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये जे काही त्या ठिकाणी स्क्वेअर रूट येतं ते स्क्वेअर रूट त्या ठिकाणी निघून जाईल. म्हणून मी सरळ AO स्क्वेअर म्हटलं. AO स्क्वेअर म्हटल्यानंतर फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिणार x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिण्याची तशी आवश्यकता नाही, मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्या तरी चालतील. आता AO स्क्वेअर म्हणजेच AO डिस्टन्स मला काढायचं आहे, तर A आणि O असा विचार करा. याला x1 y1 आणि याला x2 y2 मानायचं आहे. यस, असं विचारात घ्या की हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. ओके. आता पहिला मुद्दा लिहूया आपण x2 - x1. h - 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर. आता बघा OB म्हणजे O तर मी x2 y2 मानलेलाच आहे आणि B जो आहे तो x1 y1 पुन्हा माना. बरोबर, या ठिकाणी आता मी पुन्हा x1 y1 याला मानतो. म्हणजे h - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा या पद्धतीने मी लिहिलं. मला व्हर्टायसेस जे दिलेले आहेत त्याचे साइन्स वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे. आता मी याचं स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे ते जे टर्म्स आपल्याला दिलेले आहेत त्या टर्म्सचं आपण स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग तर आपण ऑलरेडी केलेलं आहे. h स्क्वेअर मायनस 14h अँड प्लस 49 प्लस k स्क्वेअर बघा मायनस 2k प्लस 1 अँड इज इक्वल टू या ठिकाणी येईल h स्क्वेअर मायनस 6h अँड प्लस 9 प्लस k स्क्वेअर मायनस 10k अँड प्लस 25. अशा पद्धतीने मी विधान लिहून घेतलं. येस, आता h स्क्वेअर k स्क्वेअर जे आहेत ते मला या ठिकाणी काय करावे लागतील, कॅन्सल करावे लागतील. हे बघा h स्क्वेअर कॅन्सल, k स्क्वेअर कॅन्सल. या ठिकाणी आता h आणि h अशा ज्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट मी करणार. मायनस 14h प्लस 6h. आता k ची टर्म मायनस 2k अँड प्लस 10k. येस, इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म बघा आता 25 प्लस 9. आता यांची दोघांची मला बेरीज करायची आहे. दॅट इज 34. नंतर इथे 49 प्लस 1 मीन्स 50. इकडे आल्यानंतर तो मायनस 50 होईल. येस, आता मायनस 14 प्लस 6kh मायनस 14h प्लस 6h यांची बेरीज करायची आहे, ॲडिशन करायची आहे. मायनस 8h. येस, नंतर k टर्म याची ॲडिशन करायची आहे. इथे येईल प्लस 8k अँड इज इक्वल टू आता 50 मायनस 34 याची मला वजाबाकी करावी लागेल. इथे येईल मायनस 16. येस, अँड हेन्स डिव्हाइड बाय मायनस 8. आता मायनस 8ने डिव्हाइड करतो, काय होईल बघा. इथे येईल प्लस म्हणजे h, इथे येईल मायनस k अँड इज इक्वल टू 2. दिस इज द इक्वेशन नंबर 1. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 मला मिळालं. दॅट इज h मायनस k इज इक्वल टू 2. सिमिलरली AO इज इक्वल टू OC असं पण असेल किंवा OB इज इक्वल टू OC असं घ्या. बरोबर, पहिला मी काय घेतला, AO इज इक्वल टू OB घेतला. ठीक आहे, AO इज इक्वल टू OB. आता OB इज इक्वल टू OC असं घेऊया किंवा AO इज इक्वल टू OC असं घेतलं तरी चालेल. अगेन सिमिलरली
BO इज इक्वल टू OC किंवा CO. येस, अँड हेन्स BO स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे स्क्वेअरिंग करून घेऊ, कारण त्या ठिकाणी आपल्याला आता ज्या टर्म्स लिहायच्या आहेत त्याचं स्क्वेअर रूट येणार नाही. मी आता स्क्वेअरिंग केलेलं आहे. पुन्हा मागच्याप्रमाणेच फॉर्म्युला मला लिहायचा आहे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याप्रमाणे आता BO स्क्वेअर आहे. BO स्क्वेअरचा टर्म मी या ठिकाणी लिहिलेलीच आहे ऑलरेडी, त्यामुळे मी तशीच्या तशी या ठिकाणी लिहितो. म्हणजे H-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस K -5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आता OC स्क्वेअर. OC स्क्वेअर लिहिताना हा जो C पॉईंट आहे याला x1 y1 माना, याला x2 y2 माना. म्हणजे H-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस K -0 ब्रॅकेट स्क्वेअर. येस, आता हे स्क्वेअरिंग मला करायचं आहे या ठिकाणी. हे स्क्वेअरिंग जर मी केलं, याचं जे स्क्वेअरिंग केलेलं आहे ते या ठिकाणी लिहिलेलंच आहे ऑलरेडी. म्हणजे हे असंच्या असं मला त्या ठिकाणी लिहावं लागणार. म्हणजे H स्क्वेअर -6H + 9 प्लस याचं स्क्वेअरिंग केलं मी बघा H-3 ब्रॅकेट स्क्वेअरचं, नंतर K -5 ब्रॅकेट स्क्वेअरचं स्क्वेअरिंग इथे लिहिलेलंच आहे. K स्क्वेअर -10K अँड +25 इज इक्वल टू H-2चं स्क्वेअरिंग करायचं आहे. H स्क्वेअर -4H अँड +4 अँड प्लस K -0 स्क्वेअर म्हणजे +K स्क्वेअर. या ठिकाणचा आता K स्क्वेअर आणि K स्क्वेअर कॅन्सल, H स्क्वेअर इज कॅन्सल. इथे उरेल -6H +4H -10K. आता इकडे K ची टर्म नाही आहे त्यामुळे प्रश्न नाही. इज इक्वल टू इथे टर्म उरलेली आहे 4, 25 + 9 या दोघांची मला बेरीज करावी लागेल. ती येईल 34. इकडे आल्यानंतर -34. येस, अँड हेन्स या दोघांची मला बेरीज करावी लागेल. म्हणजे -2H -10K इज इक्वल टू -30. येस, या पद्धतीने मला मिळेल. आता या ठिकाणी मी काय करणार की डिव्हाइड बाय -2 ने आपण डिव्हाइड करूया. डिव्हाइड बाय -2 देन द इक्वेशन ऑकर्स +H. बघा या ठिकाणी प्लस होऊन जाईल. -2 ने डिव्हाइड केल्यावर H इथे प्लस होईल पुन्हा 5K. येस, अँड इज इक्वल टू 15. दिस इज द इक्वेशन नंबर 2. दॅट इज H + 5K इज इक्वल टू 15. इक्वेशन नंबर 2. सॉल्विंग 1 and 2. हे दोघं इक्वेशन्स मला सॉल्व करायचे. फर्स्ट इक्वेशन इज H - K इज इक्वल टू 2. H - K इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन इज H + 5K इज इक्वल टू 15. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर मायनस करावं लागेल, कारण H कॅन्सल होऊन जाईल. कोइफिशियंट्स आर सेम. हे प्लसचं मायनस होईल, हे प्लसचं पुन्हा मायनस होईल. H कॅन्सल. -6K इज इक्वल टू -15 + 2 means -13 and hence K इज इक्वल टू 13/6. ते दोघं मायनस जे आहेत ते प्लस होईल, म्हणजे K इज इक्वल टू 13/6 मला व्हॅल्यू मिळाली. नाव पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. आता इक्वेशन सोपं कोणते बघा. H - K इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 असं म्हणूया आपण. व्हॅल्यू K ची मला टाकायची आहे, म्हणजे H - 13/6 इज इक्वल टू 2. इक्वेशन मी लिहिलं. 13/6 इकडे आला पॉझिटिव्ह, म्हणजे H इज इक्वल टू 2 + 13/6 मीन्स इज इक्वल टू, याच ठिकाणी मी लिहितो 6 × 12 प्लस 12 + 13 डिवायडेड बाय 6 अँड इज इक्वल टू
25/6. What is the value? 25/6. This is the value of h. Yes. आता मुद्दा झाला की या ठिकाणी मला h आणि k चे कोऑर्डिनेट्स काढायचे. ते मला मिळाले की कोऑर्डिनेट्स ऑफ ओ आर h, k म्हणजेच काय मिळालेत मला कोऑर्डिनेट्स? फर्स्ट कोऑर्डिनेट इज 13/6 अँड सेकंड इज 25/6. येस, हे दोन कोऑर्डिनेट्स मला मिळाले. आता एक क्वेश्चन याच्यामध्ये राहिला की टू फाइंड द रेडियस ऑफ दिस सर्कम सर्कल. या सर्कम सर्कलची मला काढायची रेडियस. मग आता ही रेडियस काढताना मी काय करणार तर AO किंवा OC कुठला तरी भाग मी या ठिकाणी घेणार आणि सरळ त्याच्यामध्ये त्या किमती टाकणार. मग डिस्टन्स आपण जसं काढतो त्याप्रमाणे मला रेडियस काढायची. लेट अस फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल असं मी या ठिकाणी म्हणणार. लेट अस फाइंड रेडियस ऑफ सर्कल, सर्कम सर्कल त्याची रेडियस मला काढायची. आता रेडियस या ठिकाणी लिहिलेलीच आहे आपण. AO² म्हणजेच AO इज इक्वल टू वगैरे वगैरे, बरोबर आहे. किंवा रेडियस OC किंवा रेडियस OC म्हणूया आपण की रेडियस OC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. ठीक आहे. आता OC या ठिकाणी मी लिहिलेलीच आहे ऑलरेडी बघा. OC स्क्वेअर म्हणजे OC लिहिलेलं आहे h - 2 ब्रॅकेट स्क्वेअर, h - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ते मी आता स्क्वेअर रूटमध्ये घेतो आहे कारण इथे OC मी म्हणतो आहे बघा. म्हणून स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट येणार नाही म्हणून मी या ठिकाणी आता स्क्वेअर रूट घेतो. प्लस y2 - y1 म्हणजे k - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. आता OC का निवडली आपण ते पण लक्षात घ्या. इथे k - 0 आलेला आहे त्यामुळे एकच टर्म आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जातील. येस, कॅल्क्युलेट केल्यानंतर इज इक्वल टू स्क्वेअरिंग आपण केलेलंच आहे ऑलरेडी h². येस, आता h² म्हणजेच काय किंवा आपण याचं स्क्वेअरिंग करताना h ची व्हॅल्यू टाकूच आहे डायरेक्ट या ठिकाणी h ची व्हॅल्यू काय मिळाली मला? h इज इक्वल टू 25/6. राईट हिअर 25/6 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k? व्हॅल्यू ऑफ k इज 13/6. 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर -0 असल्यामुळे त्या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर येईल. येस, आता किमती मी टाकल्यानंतर सरळ मला काय करायचं आहे? आता सोडवायचं आहे, ते स्क्वेअरिंग करायचं आहे आणि स्क्वेअरिंग केल्यानंतर ताबडतोब मला त्याची व्हॅल्यू सहज मिळू शकते. कशा पद्धतीने बघूया. इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे बघा 25/6 म्हणजे 6 × 2 दॅट इज 12. 25 - 12 डिवायडेड बाय 2 प्लस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर. हे असंच ठेवायचं. या ठिकाणी लिहिताना इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 13/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉरी, नॉट 2 हिअर, 6 या ठिकाणी 6 असेल. मग आता बघा या दोघांचीही स्क्वेअरिंग आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोघांचंही स्क्वेअरिंग असल्यामुळे मी आता या ठिकाणी स्क्वेअरिंग काही करत नाही. आपल्याला असं माहिती आहे की 3/2 प्लस 3/2 इज इक्वल टू 2 × 3/2 असं लिहायला काही हरकत नाही आहे आपल्याला, कारण 2 + 2 मीन्स 2 × 2 असा त्याचा अर्थ आहे. येस, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी इथे लिहिताना हा x² आहे आणि प्लस हा x² आहे समजा, तर 2x² असं मी लिहू शकतो. म्हणजे 2 × 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर असं मी लिहू शकतो. येस, आणि मग याची व्हॅल्यू काढताना 13/6 ब्रॅकेट स्क्वेअरचं जर स्क्वेअर रूट आहे, कारण गुणाकार आहे त्याच्यामुळे मी स्क्वेअर रूट सहज घेऊ शकतो. 13/6 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट
that is 13/6, and square root of 2 is square root of 2, means so root of 2, that is root 2, means right here 13/6 into root 2. yes, and this is the value of the radius. मग आता इथे लिहिताना मी कसं लिहिणार, तर 13√2 डिवायडेड बाय 6. दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल, दॅट इज OC. आता तुम्ही AOची किंमत काढली ती सुद्धा तुम्हाला OC एवढीच मिळेल, कारण ऑल दीज आर द रेडाय ऑफ द सर्कल. अशा पद्धतीने हे उदाहरण मला या ठिकाणी सोडवता येतं. याच्यामध्ये ॲडिशन एकच झालेली आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रेडियस काढायची. आतापर्यंत आपण फक्त सेंटर ऑफ सर्कल एवढंच काढत होतो, पण आता त्याची आपल्याला त्या ठिकाणी रेडियस काढायची. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण वळूया. एक्झाम्पल नंबर 17. एक्झाम्पल नंबर 17 अतिशय सोपं आहे, ते सहज तुम्हाला सोडवता येईल. यापूर्वीही आपण अशा पद्धतीची उदाहरणं सोडवलेली आहेत आणि ती आपल्याला कशी सोडवायची हे पण माहिती आहे. याच्यातले जे महत्त्वाचे भाग असतात ते फक्त आपण लक्षात ठेवायचे की कोणकोणत्या वेळेस कोणकोणत्या परिस्थितीमध्ये मला काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने एखाद्या एक्झाम्पलवर अटॅक करायचा आहे, अप्लाय करायचं आहे, आपले बेसिक कन्सेप्ट्स तिथे कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहेत हे त्या उदाहरणावरून आपल्याला कळतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 17. A 4, -3, B 8, 5. Find coordinates of the point that divides line segment AB in ratio 3:1. बघा आता काय म्हटलेलं आहे, A and B, coordinates of A and B are given. Find coordinates of the point that divides the line segment AB in the ratio 3:1. Means suppose this is a segment A and B, and this point, coordinate of point which divides, that is P divides the segment AB in the ratio 3:1. Yes, P divides in the ratio 3:1. मी P या ठिकाणी घेतो म्हणजे मला 3:1 दिसला पाहिजे. त्याचं पण आपण अवधान ठेवायचं की बुवा 3 मोठा आहे, 1 लेस आहे, म्हणून आपण P कुठे घ्यायचा हा पण एक विचार तुम्ही करून ठेवा की डायग्राम काढताना मला जनरली त्या ठिकाणी तसं दिसलं पाहिजे. ओके. AP/PB हा रेशो त्या ठिकाणी दिला आहे, म्हणजे सेगमेंट AB इज डिवायडेड इन द रेशो 3:1. मग मी असं या ठिकाणी म्हणतो की लेट P इज अ पॉइंट which divides the line segment AB. P is a point which divides line segment AB in ratio m/n, means 3/1. हे मुद्दामून मी या ठिकाणी लिहिलं m/n, कारण मला m कोणता आणि n कोणता याच्या व्हॅल्यूज यावरून टाकता येतात. येस. आता पुढे आपण बघूया की व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट. कोऑर्डिनेट ऑफ A इज 4, -3 and coordinate of B is 8, 5 and coordinates of P x, y. P चे कोऑर्डिनेट्स x, y आहेत असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. याचा कोऑर्डिनेट्स आहेत x, y. मला हे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. रेशो दिलेला आहे बाय सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n
and second, that is y is equal to my2 plus ny1 divided by m plus n. Put the values. X is equal to m means 3 into x2. आता बघा, याला x1 y1 मानायचं, याला x2 y2 मानायचं. म्हणजे आपण ते इमॅजिन करून ताबडतोब त्या ठिकाणी किमती टाकल्या गेल्या पाहिजेत. 3 into 8 plus n means 1, x1 means 4 divided by m plus n means 3 plus 1. yes, म्हणजे 3 into 8 plus 1 into 4 divided by 3 plus 1. त्याच ठिकाणी y च्या व्हॅल्यूज टाकूया आपण. m means 3, y2 means 5 plus n means 1, y1 is minus 3 divided by m plus n means 3 plus 1. yes, what is the value of x? 8 into 3, that is 24 plus 4 divided by 4, and hence x is equal to 28 upon 4 means x is equal to 7. Then y is equal to 15 minus 3 divided by 4, y is equal to 12 upon 4, and hence y is equal to 3. Means the coordinates of point P are 7, 3. Coordinates of point P are 7, 3. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सहज सोडवता येतात. यामध्ये जे काही रेशो दिलेला आहे त्या रेशोचा विचार करून आपल्याला सहज सेक्शन फॉर्म्युला वापरून ही उदाहरणं सोडवता येतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे की फाइंड द टाइप ऑफ द क्वाड्रिलॅटरल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द टाइप ऑफ द क्वाड्रिलॅटरल. क्वेश्चन मी लिहितो या ठिकाणी. आता आपल्याला कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हे ओळखायचं आहे. याच्या आधी आपण जी उदाहरणं सोडवली त्याच्यामध्ये काय बघितलं की एखादा क्वाड्रिलॅटरल किंवा एखादे व्हर्टायसेस, 4 व्हर्टायसेस दिलेले असतील तर दीज आर द व्हर्टायसेस ऑफ द पॅरलेलोग्राम, दीज आर द व्हर्टायसेस ऑफ द रेक्टँगल, दीज आर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर वगैरे वगैरे आपण सिद्ध करत आलेलो आहे. पण आत्ता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे किंवा डिटेक्ट करायचं आहे, ते शोधायचं आहे की तो कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे. बरोबर. फाइंड द टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. आपल्याला ते फाइंड करायचं आहे कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे. मग हे आपण कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे काढू शकतो. तर 4 व्हर्टायसेस मला दिलेले आहेत. क्वेश्चन लिहूया आपण. क्वेश्चन नंबर 18 मला दिला आहे. फाइंड द टाइप ऑफ quadrilateral if points A -4, -2, B -3, -7, C 3, -2 and D 2, 3. येस. आता ज्यावेळेस आपल्याला असे 4 पॉईंट्स दिलेले आहेत आणि क्वाड्रिलॅटरल आहे असं ओळखायचं आहे, कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे असं मला ज्यावेळेस ओळखायचं असेल त्यावेळेस मला आता या ठिकाणी स्लोप कन्सेप्ट वापरता येणार नाही. कारण मी याच्या आधी जे बघितलं किंवा रेक्टँगल आहे असं दाखवा, त्या ठिकाणी स्लोप कन्सेप्ट वापरता येईल. कारण तो आधी पॅरलेलोग्राम आहे असं मला प्रूव्ह करावं लागेल. पॅरलेलोग्राममध्ये अपोजिट साईड्स पॅरलल आहेत असं म्हटलं तरी तो पॅरलेलोग्राम होतो. येस. आणि मग इथे मला डिस्टन्सचा विचार करावा लागेल. फाइंड द 4 डिस्टन्सेस ऑर लेंथ ऑफ 4 साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता या नुसत्या 4 साइड्स काढून मला चालणार नाही, तर पुढे मला पुन्हा 2 डायगोनल्स काढावे लागतील. फाइंड द 2 डायगोनल्स अगेन. तुम्हाला माहिती आहे की 4ही लेंथ काढल्यानंतर, डायगोनलची लेंथ काढल्यानंतर मग आपण ठरवूया की हा क्वाड्रिलॅटरल कोणत्या प्रकारचा आहे. ही प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. येस. म्हणून आता इथे विचारात घेऊया आपण की याला x1 y1, याला x2 y2, याला x3 y3, x4 y4
मानलं तरी चालेल. मग आपण याला x1 y1 मानूया, याला x2 y2 मानूया, याला x3 y3 मानूया आणि याला x4 y4 मानूया. ठीक आहे, हे या पद्धतीने मी विचारात घेतलं. लेट अस फाइंड द लेंथ ऑफ साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. पहिला मुद्दा मी लिहितो. लेट अस फाइंड लेंथ ऑफ साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. मग या ठिकाणी मला सगळ्या लेंथ काढायच्या आहेत. पहिली साइड आहे, पहिली साइड, फर्स्ट साइड इज ए बी. नाव ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, लिहिताना मी काय लिहिणार बघा, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. येस, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मीन्स -3. येस, -3 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मीन्स -7 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हे बघा या ठिकाणी 4 आहे, -3 प्लस 4 म्हणजे 1 स्क्वेअर अँड प्लस -7 प्लस 2 म्हणजे इथे किती येईल, -5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 26. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू मिळाली मला स्क्वेअर रूट ऑफ 26 मिळाली. दुसरी साईड आपण काढूया. ए बी मी काढली, आता बी सी इज इक्वल टू अगेन स्क्वेअर रूट ऑफ, याला आपण स्टेटमेंट 1 म्हणूया. बी सी काढताना मला फॉर्म्युला लिहावा लागेल बघा, x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x3 मायनस x2 3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मीन्स -2 प्लस 7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस 3 मीन्स 9 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, बघा या ठिकाणी मिळेल मला इज इक्वल टू, सरळ मी या ठिकाणी लिहितो आहे आता स्क्वेअर रूटमध्ये, 9 स्क्वेअर मीन्स 81 अँड प्लस 25. येस, म्हणजे या ठिकाणी मला मिळाली, 3 प्लस 3 6, माझं या ठिकाणी चुकलं, 6 स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी येईल 36. 3 प्लस 3 6 स्क्वेअर 36. येस, अँड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 अँड 6 61. दिस इज द डिस्टन्स बी सी. येस, म्हणजे अशा पण चुका आपल्या होतात बेरजेचा. ठीक आहे, हरकत नाही, ते लवकर लक्षात आलं माझ्या. नेक्स्ट, आता पुढचं आपण डिस्टन्स काढूया. डिस्टन्स बी सी, आता सी डी काढूया. सी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, सी डी काढताना मी फॉर्म्युला लिहिणार बघा, x4 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x4 मीन्स 2 -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा 3 आहे प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर अँड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 25 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 26. दिस इज स्टेटमेंट नंबर 3. आता मला ए डी काढायचा आहे. लेट अस फाइंड ए डी. ए डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, पुन्हा x4 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, बघा y4 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे ईच अँड एव्हरी टाईम मी तो फॉर्म्युला लिहितो आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर मी व्हॅल्यूज टाकतो आहे बघा, 2 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 प्लस, बघा या ठिकाणी काय येईल, 2 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, नंतर 3 नॉट 3 हियर, 2 प्लस, माझं चुकलं, x4 मायनस x1
x4 is 2 and x1 is minus 4 means 2 plus 4 bracket square, नंतर 3 and plus 2, 3 plus 2 bracket square is equal to square root of इथे येईल 6 square plus 5 square is equal to square root of 36 plus 25 and is equal to square root of 61. स्टेटमेंट नंबर 4. आता विचारात घ्या की स्टेटमेंट नंबर 1 अँड स्टेटमेंट नंबर 3 आर इक्वल. म्हणजे याचा अर्थ ए बी इज इक्वल टू सी डी. दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. येस. अँड अगेन बी सी इज इक्वल टू ए डी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मला निष्कर्ष काढताना कशा पद्धतीने काढता येईल की हियर ए बी इज इक्वल टू सी डी. हियर फ्रॉम 1 and 3 ए बी इज इक्वल टू सी डी and from 2 and 4 BC is equal to AD. BC is equal to AD. And hence quadrilateral ABCD is a parallelogram. आता हा पॅरलेलोग्राम आहे असं मी सुरुवातीला आत्ता म्हटलं, पण अजून कुठल्या टाईपचा आहे का हे मला ओळखायचं आहे पुन्हा, कारण फायनल टाईप ऑफ पॅरलेलोग्राम मला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे की आत्ता तो काय झाला, पॅरलेलोग्राम झाला. ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. कारण काय, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रेंट. अपोजिट साइड्स आर मला त्या ठिकाणी कॉन्ग्रेंट मिळाले. याच्यावरून तो पॅरलेलोग्राम आहे असं मी या ठिकाणी सिद्ध केलं. त्यानंतर पुढचा दुसरा कुठला क्वाड्रिलॅटरल आहे का हे मला बघायला लागेल. त्यामुळे मला काय करावं लागेल, लेट अस फाइंड द डायगोनल्स ऑफ द पॅरलेलोग्राम. मला कळालं की अपोजिट साइड्स या ठिकाणी कॉन्ग्रेंट आहेत म्हणून तो पॅरलेलोग्राम आहे. तो पॅरलेलोग्राम आहे असं मी या ठिकाणी म्हणून टाकलं. पण क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी किंवा हे मी या ठिकाणी बघितलेलं आहे की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रेंट आहे, तो पॅरलेलोग्राम आहे. डायरेक्ट मला म्हणता येईल लेट अस फाइंड डायगोनल्स. मला बघा डायगोनल्स काढल्यानंतर कळेल की तो पॅरलेलोग्रामच आहे का अजून रेक्टँगल होतोय. कारण डायगोनल जर कॉन्ग्रेंट असले तर मला म्हणता येईल की धिस पॅरलेलोग्राम इज अ रेक्टँगल. तो पॅरलेलोग्राम रेक्टँगल आहे असं मला म्हणता येईल. लेट अस फाइंड द डायगोनल्स. आता डायगोनल्स कोणता, तर ए सी. ए सी इज इक्वल टू, आता ए सीची व्हॅल्यू काढताना स्क्वेअर रूट ऑफ ए सी म्हणजे x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, पुन्हा या ठिकाणी मी लिहिणार x3 मीन्स 3 मायनस x1 मीन्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मीन्स मायनस 2 and plus 2 bracket square is equal to square root of 4 plus 3 means 7 square plus 0 square is equal to, आता 7 square plus 0 square मी या ठिकाणी लिहिलं की या ठिकाणी मला ती जी व्हॅल्यू मिळते आहे ए सीची ती मिळते 7. कारण 7 square plus 0 square that is square root of 49 means is equal to 7. आता ए सी काढला मी. आता बी डी डायगोनल काढूया. बी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अगेन व्हॅल्यूज मी आता फॉर्म्युला काही लिहित नाही. x4 मायनस बी डी बघा x2 म्हणजे 2 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 प्लस 7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इथे येईल 5 स्क्वेअर अँड प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 125 बघा मी डायरेक्ट केलं इज इक्वल टू 5 रूट 5. येस, 5 रूट 5. आता याच्यावरून मला काय कळतं आहे की ए सी अँड बी डी अगेन आर नॉट इक्वल. ए सी इज नॉट इक्वल टू बी डी हे मला दिसतं आहे.
किंवा इथे तुम्ही असं हा निष्कर्ष काढण्यापेक्षा हे काढून घ्यायचं, हे मला माहीत झालं आणि नंतर पुन्हा आणखी 2 डायगोनल्सच्या व्हॅल्यूज काढल्या आणि नंतर निष्कर्ष काढला तरी चालेल, किंवा AC इज नॉट इक्वल टू BD असा आहे. म्हणून हा जो आपला कन्सेप्ट आहे ABCD इज अ पॅरलेलोग्राम, तो कंटिन्यू पुढे करायचा आणि हेन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हे काय केलं मी, डायगोनल्स काढून मी चेक केलं की तो पॅरलेलोग्राम रेक्टँगल तर नाही ना, असं मी या ठिकाणी चेक केलं की ऑलरेडी तो पॅरलेलोग्राम आहे, पण तो रेक्टँगल नाही आहे हे या ठिकाणी चेक झालं. व्हाय? बिकॉज द डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट हिअर अँड हेन्स इट बिकम्स अ पॅरलेलोग्राम. म्हणून तो पॅरलेलोग्राम त्या ठिकाणी असेल. आता एक्झाम्पल नंबर आपण 18 घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 19 कडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 19 अतिशय सोपं आहे. ते उदाहरण तुम्हाला सहज मला असं वाटतं सोडवता येईल की ज्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. द लाईन सेगमेंट AB इज डिव्हायडेड इंटू द 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आता या ठिकाणी 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्सचं एक उदाहरण पुन्हा आलेलं आहे. ते उदाहरण आपण सोडवूया. एक्झाम्पल मी लिहितो. फाइंड the line segment AB is divided into 5 congruent parts at P, Q, R and S such that A dash P dash Q R dash S dash B. बघा, P, Q, R, S 1, 2, 3, 4 and 5 इक्वल पार्ट्स त्या ठिकाणी होत आहेत. इफ पॉइंट्स, आता पॉइंटचे कॉर्डिनेट्स, कोणत्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत ते जरा नीट निरीक्षण करा. अँड S 4,18 are given. Find coordinates of remaining points. Find coordinates of remaining point. असं एक उदाहरण मला या ठिकाणी दिलं आहे. क्वेश्चन नंबर 19. आता तुम्ही जर विचार केला तर याच्या आधी आपण उदाहरण सोडवलेलं आहे. येस, करेक्ट. पण त्या ठिकाणी मला काय दिलेलं होतं, ए आणि बी समजा हा सेगमेंट आहे, तर त्या सेगमेंटचे कोऑर्डिनेट्स मला दिले होते आणि उरलेले जे कोऑर्डिनेट्स आहेत किंवा जे पॉईंट्स त्या सेगमेंटला 4 भागात 5 भागात डिव्हाइड करता आहेत, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मला काढायचे होते. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे की ए आणि बी ही सेगमेंट आहे. समजा या ठिकाणी मी अशा पद्धतीने काढून घेतलं, ए अँड बी. याचे 5 भाग करायचे आहेत मला, 1, 2, 3, 4 अँड 5. येस, 5 समान भाग झालेले आहेत. P, Q, R अँड S. मला कॉर्डिनेट्स कोणाकोणाचे दिलेत बघा. कॉर्डिनेट्स मला दिलेले आहेत Qचे, म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. ते दिले 12,14. येस, हे कॉर्डिनेट्स मला दिलेत. आणि Sचे दिलेले आहेत 4,18. कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q अँड S या दोघांचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. मला उरलेले रिमेनिंग कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. येस, एरवी काय असतं,
उदाहरण देताना ए आणि बीचे कॉर्डिनेट्स मला माहिती असले की मला सगळं त्या ठिकाणी त्याचे कॉर्डिनेट्स सहज काढता येतात. आता या ठिकाणी मी कोणता कन्सेप्ट वापरणार बघा. क्यू आणि एस ऑल दीज सेगमेंट्स आर इक्वल हे मला माहिती आहे. क्यू अँड एस या दोघांकडे नीट निरीक्षण करा. तर आर इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू एस असं मला या ठिकाणी विचारात घेता येईल. म्हणजे पहिला मुद्दा मला या ठिकाणी विचारात घेता येईल की लेट फ्रॉम फिगर येस हे जे कोलिनियर दिले त्याच्यावरून हेन्स हियर आर इज मिड पॉईंट ऑफ क्यू एस. येस आर इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू एस. म्हणून सरळ x1 y1 x2 y2 याला म्हणायचं आरचा कॉर्डिनेट मला काढता येईल. तो डायरेक्ट कशा पद्धतीने काढायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आर इज इक्वल टू फॉर्म्युला इथे लिहायचा x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y1 प्लस y2 अपॉन 2 येस इज इक्वल टू हा कॉर्डिनेट कसा मिळेल मला 12 प्लस 4 डिवायडेड बाय 2 अँड 14 प्लस 18 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉर्डिनेट मला लगेच मिळेल बघा 12 प्लस 4 दॅट इज 16 अपॉन 2 अँड 8 इंटू 4 दॅट इज 2 32 अपॉन 2 येस मीन्स coordinates are 8, 16. हा याचा कॉर्डिनेट मला मिळाला 8, 16 येस. हे या ठिकाणी मी लिहून घेतलं कारण काय पुढे मला डायग्रॅमकडे बघून सहज त्या ठिकाणी काम करता येईल. 8, 16 हा कॉर्डिनेट मी याचा काढला. आता अजून थोडासा विचार करूया आपण की मी जर पी आर असा सेगमेंट घेतला येस बघा पी आर तर क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ पी आर असं मला म्हणता येईल. अगेन वी नो दॅट क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ पी आर. क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी आर. म्हणून पीचे कॉर्डिनेट्स घ्यायचेत बघा. पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत x1 y1 बरोबर. क्यूचे कॉर्डिनेट्स काय क्यूचे कॉर्डिनेट्स 12, 14 अँड आर कॉर्डिनेट्स ऑफ आर आत्ताच मी काढले 8, 16 येस. हे 3 कॉर्डिनेट्स मी घेतले. मग हे लिहिण्याचा उद्देश काय तर हा जो पी कॉर्डिनेट आहे याचा x1 y1 कॉर्डिनेट आहे असं गृहीत धरू. हा जो क्यू आहे हा मिड पॉईंट आहे म्हणून हा x, y म्हणजे x, yच्या व्हॅल्यू मला माहिती आहेत आणि हा जो पॉईंट आहे तो x2 y2 आहे असं गृहीत धरा येस. मग पुढे म्हणायचं बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. आता या ठिकाणी ब्रॅकेटमधला हा फॉर्म्युला वापरायचा नाही तर आपण सेपरेट वापरूया. x इज इक्वल टू कारण मला ते सोडवावं लागेल. x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. एक्सची व्हॅल्यू बघा या ठिकाणी 12 आहे. 12 इज इक्वल टू x1 प्लस x2. आता बघा x1 तसाच ठेवायचा आहे मला प्लस x2 इज 8 अँड डिवायडेड बाय 2. yची व्हॅल्यू टाकताना इथे yची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे 14. y1 तसाच ठेवायचा प्लस y2 इज 16 डिवायडेड बाय 2 अँड हेन्स 2 into 12 that is 24 is equal to x1 plus 8 and hence x1 is equal to 24 minus 8 and hence x1 is equal to मला या ठिकाणी x1 ची व्हॅल्यू मिळणार आहे x1 is equal to 16. 14 into 2 that is 28 is equal to y1 plus 16 and hence y1 is equal to 28 minus 16 and hence y1 is equal to मला 28 minus 16 ची व्हॅल्यू मिळते 12 आणि म्हणून या ठिकाणी जो पॉईंट आहे बाय मिड पॉईंट फॉर्म्युला हा पॉईंट मी काढलेला आहे P त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहेत x1 y1 इज इक्वल टू कॉर्डिनेट्स आहे 16, 12 येस.
म्हणजे आता याचे कोऑर्डिनेट्स आले 16,12. येस, पीचे कोऑर्डिनेट्स मी काढले. आता नेक्स्ट थिंग, मला काय काय काढायचे बघा. पी क्यू आर एस सगळे मला माहीत झाले, हे 2 काढले. आता मला एचा कोऑर्डिनेट काढायचा. ए क्यू, मी जर हा सेगमेंट बघितला तर पी इज अ मिड पॉईंट ऑफ ए क्यू. मग सरळ मी या ठिकाणी म्हणेल नाव पी इज मिड पॉईंट ऑफ ए क्यू. येस, मग आता एचे कोऑर्डिनेट समजा x1 y1 आहेत, पीचे कोऑर्डिनेट्स 16,12 आहे, 16,12 अँड क्यू, कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू मला दिलेले आहेत 12,14. ते मी ऑलरेडी काढलेले आहेत 12,14. क्यूचे कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत. मग हा x1 y1 मी मानला तर हा x, y आहे आणि हा x2, y2 आहे. पुन्हा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरणार. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. मग x ची व्हॅल्यू किती मिळणार बघा, 16 इज इक्वल टू x1 वी हॅव टू फाइंड प्लस x2 मीन्स 12 डिवाइडेड बाय 2. 2 into 16 that is 32 is equal to x1 plus 12 and hence x1 is equal to 32 minus 12, hence x1 is equal to 20. मला x1 ची व्हॅल्यू या ठिकाणी 20 मिळाली. y काय मिळतो, y1 काय मिळतो बघूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, दॅट इज 12 इज इक्वल टू y1 प्लस y2 मीन्स 14 डिवाइडेड बाय 2, दॅट इज 24 इज इक्वल टू y1 प्लस 14 अँड हेन्स y1 इज इक्वल टू 24 मायनस 14, y1 इज इक्वल टू 10. मला या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे कोऑर्डिनेट ए पॉईंटचा कोऑर्डिनेट x1 y1 तो मी मानलेला आहे, तो किती मिळाला मला 20,10. 20,10. आता राहिला काय फक्त बीचा कोऑर्डिनेट. आता हे काढणं अतिशय सोपं आहे, त्यामुळे मी आता तुमच्यावर सोपवतो की तुम्ही आता कोऑर्डिनेट बी काढा. बीचा कोऑर्डिनेट काढा. काय माहिती आहे तुम्हाला, आर बी हा सेगमेंट घेतला तर एस इज अ मिड पॉईंट ऑफ आर बी. मग हा जो बी आहे तो x2 y2 माना तुम्ही, ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तो कोऑर्डिनेट सहज काढता येईल. तो कोऑर्डिनेट या ठिकाणी तुम्हाला सहज काढता येईल, तो तुम्ही सहज काढू शकाल. त्यामुळे हे जे काम आहे हे आता तुम्हाला पुढे करायचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी यूजिंग दिस मेथड. या पद्धतीने तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ बी सहज काढता येईल. ओके. या ठिकाणी आता एक्झाम्पल नंबर 19 आपण पूर्ण केलेलं आहे, ते घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 20 to 22. आता या ठिकाणी 3 उदाहरणं फक्त राहिलेले आहेत. हे तिघही उदाहरणं अतिशय सोपी आहेत असं मला वाटतं. हे तिघही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. आज मी या ठिकाणी जी उदाहरणं घेतली त्याच्यातला थोडा वेगळा भाग त्या ठिकाणी होता, तो तुम्ही नीट अभ्यासायचा आहे. क्वेश्चन नंबर 20, 21 अँड 22 हे तिघही उदाहरणं तुम्हाला सहज सोडवता येतील. ते तुम्ही सोडवायचे आहेत. कन्सेप्ट हे सगळे झालेले आहेत. या सगळ्या कन्सेप्टचा विचार करून तुम्ही ते उदाहरणं सोडवा आणि मला सोडवलेली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही पाठवा की आम्ही अभ्यास केलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून तुम्हाला सतत सूचना देतो आहे की कंटिन्यू तुम्ही तासाला हजर राहत जा. त्याप्रमाणे तुम्ही हजर राहतात, पण काही विद्यार्थी असे आहेत की ते जॉईंट होतात आणि लगेच बाहेर पडतात. फक्त प्रेझेंटी लावण्यासाठी येतात असं मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तर तशा करण्यामधून काय आहे की तुम्ही दुसऱ्याला म्हणजे शिक्षकांना किंवा जो सांगतो आहे त्याला तुम्ही फसवतायत असं त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही स्वतःला
आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये येत आहे बुवा, आपण ते करतो आहोत, आम्ही ते मला कळालं पाहिजे की तुम्ही जे करता आहात ना, तो सगळा भाग मला या ठिकाणी कळायला पाहिजे की तुम्ही करता आहात. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ते लगेच व्हिडिओ बंद करतात, बघणं बंद करतात. तुम्ही आता हे लिहितायत की नाही ते मला माहीत नाही. तर मधून तुम्ही जे काम केलेलं आहे त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवत चला, म्हणजे मला कळेल किंवा हे विद्यार्थी करतायत. आणि तुमचा रिस्पॉन्स मला आला पाहिजे की मला हा भाग समजलेला आहे, हा समजलेला नाही. याच्यातला कुठलाही प्रकारचा मेसेज व्हॉट्सॲपवर नाही, कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तुमचा येत नाही. मी फक्त या ठिकाणी घेतो आहे, तुम्ही बघता आहात, किती बघता आहात ते मला माहीत नाही, पण असं सगळं ते चाललेलं आहे. त्यामुळे थोडंसं बदल व्हावा. जे विद्यार्थी बघतायत त्यांनी मला निदान व्हॉट्सॲपवर कळवायचं आहे. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. हे प्रकरण जवळजवळ या ठिकाणी पूर्ण झालं आहे. उरलेले जे 3 उदाहरणं आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. पुढच्या तासाला आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहे. त्यातलं एक तर अल्जेब्रा किंवा जॉमेट्रीचं एक प्रकरण आपण उद्यापासून निश्चित सुरू करू. यामध्ये जर बघितलं तर ट्रिग्नॉमेट्री अतिशय सोपा भाग आहे. तो सोपा भाग आपण सुरुवातीला घेऊयात. ट्रिग्नॉमेट्री प्रकरण महत्त्वाचं पण आहे, सोपं पण आहे आणि तुम्हाला NTSला ते कामाचं आहे. NTSला तुम्ही जर परीक्षेला आता बसलेला असाल तर NTSला हे म्हणजे पूर्णच सिलेबस आहे. तर जवळजवळ परीक्षेच्या आत सगळा सिलेबस करण्याचा माझा मानस आहे, पण बघूया आता कितपत आपल्याला यश येत आहे. ठीक आहे, तर आपण आज या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला आपण नवीन प्रकरण सुरू करू. धन्यवाद.